मित्रांनो दिसतंय का? अगदी ओळखीचं दिसतंय काहीतरी बघा. आणि छान पिकलेलं असं आहे. आपण आहोत उंबराच्या झाडाखाली. या ठिकाणी छान पिकलेली अशी उंबरं आहेत आणि याचं आपल्याला सगळीकडे मिळतं म्हणून इम्पॉर्टन्स काही वाटत नाही. पण आज सांगायला असं उभं राहिलोय की विकास हायटेक नर्सरी, सह्याद्री देवराई आणि पुण्यातील आपले वृक्षप्रेमी यांच्या मदतीने आपण ड्राईव्ह राबवतोय ताम्हिणी घाटामध्ये. आणि या फळाचं वैशिष्ट्य काय आहे की हे जे फळ आहे ते उंबराचं जे आपल्याला अंजिरासारखं दिसतंय ते जंतुवर्गीय असल्यामुळे कुठलंही फळ घ्या त्याला एक बीड हे असतंच. असं का? याचं कारण शोधलं असता इथं उपस्थित तज्ज्ञांनी सांगितलं की ह्याचं जे काही पॉलिनेशन आहे ते आतमध्ये डिफरंट फ्लावरिंग असतं आणि त्याचं मिळून हे कंप्लीट एक फळ बनलेलं असतं अशा प्रकारे. आणि मग त्याचं पॉलिनेशन होण्यासाठी कुणीतरी त्याच्यामध्ये पहिल्यांदा आतमध्ये प्रवेश केला पाहिजे आणि तो प्रवेश या ठिकाणी कीटकाच्या माध्यमातून होतो आणि तो या आतल्या फुलांचं पॉलिनेशन होतं आणि हे आतली सगळी फुलं पिकतात. म्हणूनच उंबर पिकतो. म्हणून आपल्याला उंबराचं फूल दिसत नाही. उंबराचं फूल कुठं आहे असं विचारतात, तर ते उंबराचं फूल हे त्या फळाच्या आतमध्येच दडलेलं आहे. भक्ती मार्गामध्ये अनेक मोठे संत, महात्मे, स्वामी विविध धर्मांमध्ये याला फार आध्यात्मिक महत्त्व आहे. सगळ्यांचा पूजनीय वंदनीय असा आहे. पक्ष्यांसाठी हा एक प्रकारचा फूड प्लाझा आहे आणि त्याच्या खोडामध्ये पाणी साठलेलं असतं. उंबराखाली पाणी मिळू शकेल अशी शक्यता असते आणि त्यामुळे याला औषधी तसंच आपल्या सामाजिक जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. आणि आपण सह्याद्री देवराई आणि विकास हायटेक नर्सरी मिळून देशी वृक्षांची जास्तीत जास्त आपण स्पीसीज गोळा करत आहोत जेणेकरून ती आपल्याला त्याचं जर्मिनेशन करता येईल आणि जर्मिनेशन करून तुमच्यासाठी ट्रीज उपलब्ध करून देता येतील आणि ते तुम्ही लावू शकता. थँक्यू.